आज आहे आमचा गावातला शेवटचा दिवस आणि आम्ही जातो आहोत आमच्या ग्रामदेवतेच्या ब्राह्मण देवाच्या इकडे पाया पडायला। तर मी तिकडे काहीतरी बघतायत ते महान तेज निघालं। हॅलो नमस्कार सगळ्यांना, गुड मॉर्निंग, सुप्रभात। तर आज आहे आमचा गावातला शेवटचा दिवस आणि आम्ही जातो आहोत आमच्या ग्रामदेवतेच्या ब्राह्मण देवाच्या इकडे पाया पडायला। तर मी तिकडचं मंदिर तुम्हाला दाखवणार आहे आणि ऑब्व्हियसली वर्षातनं एकदा जी आपण ओटी भरतो गावाला आल्यावरती पावणादेवीची, तीही ओटी भरायला आम्ही जाणार आहोत। त्यासाठी मी नेसलेली आहे साडी आणि आता आम्ही निघालो आहोत, रिक्षाने जाणार आहोत आम्ही। आता इथून हार्डली 15 ते 20 मिनटं लागतात। सुज्ञा, आई आणि सुहास रेडी झालेले आहेत, काहीतरी बघतायत ते। तुळस हे हे आमचं अंगण आहे घराचं, तर इकडे हा तुळशी तुम्ही बघू शकता। तिघजण काहीतरी बघतायत। काय बघताय? खाली नाही आपण मम्मा ही कुठली देवी असते? आणि इकडे आहे पावणादेवीचं मंदिर बापर्डे गावचं आमच्या। तर इकडचा परिसर आहे ना, मी बघू शकता, पाऊस नुकताच म्हणजे पडून जाऊन ऊन पडलेलं होतं, त्याच्यामुळे मस्तपैकी हिरवळ आणि एक असं पिवळ्या रंगाची छटा असते ना, तसं वातावरण होतं। म्हणजे गरमही होत नव्हतं पण ऊन होतं, असं कोवळं ऊन आपण म्हणू शकतो, एक 9 वाजताचं 8 वाजताचं वगैरे। तर त्या प्रकारे होतं आणि इथे ही दीपमाळ आहे। जेव्हा काही उत्सव असतो तर त्यावेळेला ही दीपमाळ जी आहे ती तिचा वापर केला जातो दिवे लावण्यासाठी। आणि बाजूला ही भाताची शेती तुम्ही बघू शकता, इतकी सुंदर, म्हणजे वाटत होतं ना की तिथेच राहावं, म्हणजे पंख्याचीही गरज नाही आपल्याला किंवा एसीची गरज नाही, इतकं सुंदर वातावरण असतं। इथे सुज्ञा आणि तिच्या आजी जी शेती केलेली आहे मंदिराच्या बाजूची, ते सगळं असं बघता आहेत। खूप सुंदर म्हणजे वाटतं, म्हणजे मुंबईला असा नजारा बघणं म्हणजे बघायला मिळणं अशक्यच आहे। आपल्याला हे माहिती आहे की इतकी मोठी जागा हे फक्त आपल्या गावालाच आपण बघू शकतो। महान तेज निघालं। ते महान तेज निघालं, त्या तेजापासून एक देवी निर्माण झाली। मग तिने सगळ्या राक्षसांचा वध केला। मग ती देवीला जन्म दिला, दुसऱ्या देवीला, तिसऱ्या देवी, चौथ्या देवी, असे सगळ्या देवींना जन्म दिला तिने। तर हे आहे ब्राह्मणदेव मंदिर बापर्डे गावचं, म्हणजे आमच्या गावातलं हे आमचं ग्रामदैवत आहे। आणि इकडे म्हणजे खूप
म्हणतात ना खूप कडक आहे इकडची जी मान्यता आहे ती. ब्राह्मण देवाचं जे मेन जे शंकराची पिंडी जिथे आहे तिकडे म्हणजे स्त्रियांना जाण्यात मज्जाव आहे. स्त्रिया नाही जाऊ शकत, बाहेरून पाया पडू शकतात, पण आतमध्ये स्पेशली म्हणजे आतमध्ये आहे ना पुरुषच जाऊ शकतात. आणि बाजूला जे मंदिर दिसतं आहे ना मेन मंदिराच्या बाजूला ते देवीचं मंदिर आहे, तिकडे आम्ही ओटी भरायला गेलो होतो. तर इकडे मी जास्त काही शूट केलेलं नाही आहे. मंदिराच्या आतमध्ये जाऊन ओटी वगैरे भरली, सगळं जे मनात होतं ते सगळं पूर्ण झाल्यामुळे देवाचे आभार मी मानले. तर मी ही छोटीशी क्लिप केली होती आमच्या घरातनं पाऊस कसा दिसतो हे दाखवण्यासाठी, कारण गावच्या पावसाची मजा काही वेगळीच असते, ती सर मुंबईला येणारच नाही कधी. तर इथेच मी आजचा व्लॉग संपवते. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.